आणि त्यांची मोटिलिटी आहे ती 50%च्या वर आपल्याला पाहिजे, ती पण मेंटेन करण्यासाठी नक्कीच आपल्याला हे आपले वृष्ण मदत करत असतात. तर मित्रांनो, तितकं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळणार आहे हे तुम्ही विसरू नका. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की तुमच्या प्रायव्हेट पार्टपैकी तुम्ही इंदिराला तर खूप महत्त्व देता, पण जे खालचे जे टेस्टीज असतात, जिथं स्पर्मॅटोजेनिसिस होतं, तिथं टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होते, तिथं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जर प्रॉपर आपण ड्रेसिंग केली, सगळं केलं तर आपल्या टेस्टिकलची पण काळजी घेणं गरजेचं असतं. आणि कोणाला कोणाला सिंगल टेस्टीज असतं, तो पण एक मोठा प्रश्न असतो. या सर्व विषयी आपण या व्हिडिओद्वारा आज आपण इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना आपल्या नॉलेजचा म्हणा किंवा आपल्या एज्युकेशनचा, सेक्स एज्युकेशनचा काही ना काही बेनिफिट झाला पाहिजे, हेच माझा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश आलेला आहे. आणि त्यासाठी मी कमीत कमी आज 1000च्या वर व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत. खरोखर माझे व्हिडिओ बघूनच तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही कुठं न जाता किंवा काही औषधी न घेता चांगल्या प्रकारे जगू शकता. आणि तीच माझी इच्छा आहे, कारण तुमचं लैंगिक आयुष्य किंवा लैंगिक स्वास्थ्य हे जर चांगलं असेल तर त्याच्यामध्ये मला आनंद आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इंद्रियाचे तुम्ही काळजी घेता, इंद्रियाला महत्व देता, कारण त्याच्यामध्ये इरेक्शन येतं. इरेक्शन आपल्याला इंटरकोर्स करण्यासाठी इरेक्शन प्रॉपर पाहिजे. त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या फक्त इंद्रियाकडे लक्ष देता की माझं इंद्रिय लहान आहे, माझं फ्लॅसिड आहे, माझं छोटं आहे, माझं नरम आहे, असं न करता जर खालच्या ज्या टेस्टीज असतात त्याला पण महत्व देणं खूप गरजेचं असतं, कारण ती पण आपल्या एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधला एक मध्ये टेस्टीज मध्ये एक महत्वाचा अवयव आहे. तर मित्रांनो, या टेस्टीज मध्ये सगळ्यात महत्वाचा हार्मोन कोणता तयार होतो, तो आहे टेस्टोस्टेरॉन. आणि तुम्हाला माहित आहे, जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची प्रमाण बरोबर नॉर्मल नसेल तर तुम्हाला काम इच्छा प्रॉपर होऊ शकत. आणि काम इच्छा जोपर्यंत चांगली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपल्याला स्ट्रॉंग इरेक्शन मिळत. म्हणजे इनडायरेक्टली माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की तुमचं इरेक्शन कशावर डिपेंड आहे की या टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर आहे. तर जितकं चांगलं टेस्टोस्टेरॉन तुमच्या रक्तामध्ये राहील तितकं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळणार आहे, हे तुम्ही विसरू नका. तर मित्रांनो, टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कुठे होते, आपल्या वृषणामध्ये होते. आणि त्या वृषणाला जर आपण बरोबर काळजी घेतली नाही किंवा जर टाईट अंडरवेअर घालत असो किंवा सिंथेटिक अंडरवेअर आपण घालतो किंवा प्रॉपर त्याला हवा लागत नाही, तिथलं टेम्परेचर बरोबर मेंटेन राहत नसेल तर नक्कीच त्याचं कार्य जे आहे ते कमी होतं. आणि त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉनची प्रोडक्शनची निर्मिती कमी होते आणि आपल्याला काम इच्छा कमी होते. आणि इनडायरेक्टली आपल्याला जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे किंवा जितकी काम इच्छा आपल्याला व्हायला पाहिजे तितकी आपली होत. दुसरी गोष्ट, याच कृष्णामध्ये स्पर्मॅटोजेनिसिस होतं. म्हणजे आपलं जे स्पर्म प्रोडक्शन आहे हे 24 तास आपलं टेस्टिकल बनवत असतं. आणि त्याला पण खूप महत्व आहे की जितके चांगले तुम्ही टेस्टीची काळजी घेतली, जितके चांगले तुम्ही अंडरवेअर घातले, चांगलं त्याची मेंटेन ठेवलं, त्याचं टेम्परेचर बरोबर मेंटेन ठेवलं तर स्पर्मॅटोजेनिसिस चांगलं होईल, तुमचं सिमेंटचा व्हॉल्यूम चांगले राहील, त्याच्यातले जे शुक्राणू आहेत ते पण त्यांची संख्या चांगली राहील, 40 मिलियनच्या वर राहील. आणि त्यांची मोटिलिटी आहे ती 50%च्या वर आपल्याला पाहिजे, ती पण मेंटेन करण्यासाठी नक्कीच आपल्याला हे आपले वृषण मदत करत असतात. तर मित्रांनो, इंद्रियाप्रमाणे आपल्या वृषणाला पण महत्व द्या. तर केव्हा माझ्याकडे असे पण पेशंट येतात की त्यांना सिंगल टेस्टीज असतं, काही काळजी करायची गरज नाही, एक सिंगल टेस्टीज पण सफिशियंट आहे. पण सिंगल टेस्टीज असेल तर तुमचं काम आहे की पहिले तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जा आणि तुमचे सिमेन एक्झामिनेशन करून घ्या. जर सिमेन एक्झामिनेशन जर नॉर्मल असेल तर काही तुम्हाला म्हणजे करण्याची गरज नाही, कारण की एका सिंगल टेस्टीजवर तुम्हाला मूलबाळ होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. काही वेळा लोकांच्या दोन्ही टेस्टीज जे असतात त्या जन्मजात त्या वर ॲब्डोमेन मध्ये असतात किंवा ग्रॉइन एरियामध्ये असतात. तर आता त्या ग्रॉइन मध्ये असेल तर त्यांना खाली ओढणं म्हणजे लवकरात लवकर म्हणजे आपल्या म्हणजे लहानपणीच 12 वर्षाच्या खाली हे नक्कीच घेणं, आतमध्ये खाली ओढणं हे खूप महत्वाचं असतं. कारण की प्रत्येक अवयव आपला जो असतो तो पर्टिक्युलर त्या जागी असेल तरच कार्य करतो, इतर जागी आपण जर ठेवलं तर कार्य करणार नाही. म्हणून जर ॲब्डोमेन मध्ये असतील तर नक्कीच आपल्याला खाली स्क्रोटल सॅक मध्ये त्याला घ्यावं लागेल. पण हे 12 वर्षाच्या आत जे मुलं असतात त्यांच्या आईवडिलांनी प्रॉपर एक्झामिनेशन करून किंवा जेव्हा ते त्यांच्या पिडियाट्रिशियनकडे किंवा लहान मुलांच्या तज्ञ डॉक्टरकडे जातात तर त्यांना एक्झामिनेशन करायला लावा. आणि ते एक्झामिनेशन केल्यानंतर नक्कीच ते सांगतील की त्यांचे डिसेंडेड टेस्टीज आहे का अनडिसेंडेड टेस्टीज आहेत, याचं नक्कीच काळजी घ्या. कारण की जितक्या लवकर तुम्ही हे जे सर्जरी करसाल तितके रिझल्ट चांगले येतील. पण जर तुम्ही एकदम ॲडल्ट मध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही करसाल तर नक्कीच तुम्हाला जितकं स्पर्मॅटोजेनिसिस पाहिजे तितकं मिळणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला फर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मित्रांनो, हा छोटासा माझा एक प्रयत्न होता की जेणेकरून इंद्रियाप्रमाणे वृषणाकडे पण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि आई वडिलांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांच्या लहान मुलाची नक्कीच काळजी घ्या, त्यांचे प्रॉपर एक्झामिनेशन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.